गणपती येणार असतात तेव्हा घरात इतकं काही काम असतं, इतकं डेकोरेशन आपल्याला करायचं असतं, मोदक बनवायचे असतात. त्यामुळं ना तयार व्हायला अजिबात वेळ मिळत नाही. पण सगळ्यांना तयार व्हायचं असतं, पण वेळ कमी असल्यामुळं आपल्याला तयार होता येत नाही. आणि मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ टाकला होता गणपतीसाठी मेकअपचा. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं की प्रणोती इतका वेळ नाही आहे आमच्याकडं मेकअप करण्यासाठी, तर झटपट होणारा मेकअप दाखव. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 5च मिनिटात आपण तयार कसं व्हायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि प्रॉडक्ट्स पण आपण फक्त 3 वापरणार आहेत, जास्त काहीही प्रॉडक्ट्स नाही आहेत. आणि प्रॉडक्ट्ससुद्धा असे आहेत जे तुमच्याकडं असू शकतात, कदाचित आणि नसलं तर तुम्ही खूप इझिली हे घेऊसुद्धा शकता. त्यामुळे हे 3 प्रॉडक्ट्स कोणते आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर चला, तर आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे. आणि मेकअप करण्याच्या आधी कितीही गडबड असली, कितीही गोंगाला झालेला असला तरीही स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही. आता माझ्या फेसवरती काहीही नाही आहे, मी फक्त फेस वॉश केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझरसुद्धा लावलेली आहे. म्हणजे हे 2 बेसिक गोष्टी आहेत. चेहरा आपला स्वच्छ असला पाहिजे आणि त्याचबरोबर चेहऱ्यामध्ये मॉइश्चर असायला पाहिजे. त्यामुळे हायड्रेशन हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझरसुद्धा लावलेली आहे. तुमच्या स्किनचा प्रकार जो आहे, तुमच्या स्किनचा जो प्रकार आहे त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर सिलेक्ट करू शकता. ड्राय असेल तर थोडंसं हेवी मॉइश्चरायझर यूज करू शकता आणि जर ऑइली असेल तर एकदम लाईट वेट मॉइश्चरायझरसुद्धा यूज करू शकता. आणि जर आता उन्हात जायचं असेल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही, कारण सनस्क्रीन हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे स्किन केअरमध्ये फेस वॉश करायचं आहे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 3 गोष्टी तुम्ही कराव्याच. आता आपला स्किन केअर झालेला आहे, माझा फेस वॉश लावून झालेला आहे, मी मॉइश्चरायझर यूज केले. मॉइश्चरायझर मी पॉन्ड्सचा हा लाईट वेट मॉइश्चरायझर यूज केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी सनस्क्रीनसुद्धा लावलेली आहे. ठीक आहे, आता माझा स्किन केअर झालेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत, मेकअप, एकदम लाईट वेट मेकअप. ठीक आहे, आता मेकअपमध्ये सगळ्यात पहिला प्रॉडक्ट आपण काय करतो, बेस करतो. आता बेस करायचं म्हटलं की CC क्रीम वापरू, BB क्रीम वापरू किंवा फाउंडेशन, ह्याच्यापैकी तुमच्याकडं काहीही नसलं तरीही चालेल, कारण प्रत्येकाकडं एक कॉम्पॅक्ट पावडर हा नक्कीच असतो. आणि कॉम्पॅक्ट पावडर वापरून सुद्धा आपण खूप छान बेस करू शकतो. आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये कवरेजसुद्धा असतं. आता बरेच जण लूज पावडर वापरतात, कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा असतं. तर ह्याच्यामध्ये फरक ॲक्च्युली असंच आहे की कॉम्पॅक्ट पावडरमध्ये बेससुद्धा मिळतो, थोडंसं कवरेजसुद्धा मिळतं आणि नुसता कॉम्पॅक्ट पावडर वापरूनसुद्धा आपण मेकअपचा बेस करू शकतो. त्यामुळं सगळ्यात पहिला प्रॉडक्ट आपण कोणता वापरणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर. आता जो पण कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याकडे आहे तुम्ही वापरू शकता, नाही की फक्त हेच प्रॉडक्ट वापरायला पाहिजे. जे पण कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याकडे आहे ते तुम्ही वापरू शकता. आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिला कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे आणि हा लॅक्मेचा कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि त्याच्यामध्ये सन एक्सपर्टसुद्धा आहे, सनस्क्रीनसुद्धा आहे SPF 40. पण तुमच्या प्रॉडक्टमध्ये, मेकअप प्रॉडक्टमध्ये जरी SPF असला तरीही सनस्क्रीन आधी लावायचं आहे, कारण ही जी क्वांटिटी आपण जे यूज करतो ते खूप कमी असते. त्यामुळं पहिला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे बऱ्याच जणांना असं गैरसमज असतं ना की माझ्या प्रॉडक्टमध्ये SPF आहे तर मी सनस्क्रीन नाही लावलं तर चालतं का? नाही, असं करायचं नाही. स्किन केअरमध्ये सनस्क्रीन लावायचाच, भले तुमच्या प्रॉडक्टमध्ये SPF असो किंवा नसो, सनस्क्रीन लावायचंच आहे. तर हे आपलं आधी झालेलं आहे सगळं. तर सगळ्यात पहिलं मी काय करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे आणि संपूर्ण फेसवरती कॉम्पॅक्ट पावडरचा बेस करून घेणार आहे. ठीक आहे, आता इथं डोळ्यांच्या वरतीसुद्धा डार्कनेस आहे, कन्सिलर वापरणार नाही आहे, काहीच वापरणार नाही आहे. तर नुसता कॉम्पॅक्ट पावडर जरी फिरवला तरीही चालतं. पूर्णपणे तुमचं डिस्कलरेशन नाही जाणार आहे कारण आपण कन्सिलर वापरत नाही आहे, पण तरीही थोडंसं बेटर वाटतं. ठीक आहे, आणि बऱ्याच जणांची स्किन ही ऑइली असते, त्यामुळं कॉम्पॅक्ट पावडर नक्की लावा. म्हणजे त्याच्यानं कसं होतं, मॅट फिनिश येतं आणि तुम्हाला जास्त ऑइलीसुद्धा वाटणार नाही. आणि ड्राय असेल तर ऑलरेडी आपण मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावून झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ड्रायनेससुद्धा वाटणार नाही. कॉम्पॅक्ट पावडर जे आहे ते तुमच्या शेडचं वापरायचं. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना मेकअप केल्यानंतर आमचा चेहरा काळा पडतो, त्याचं मेन कारण असंच आहे की जे पण तुम्ही बेस प्रॉडक्ट वापरत आहे ते तुमच्या शेडचं नाही. त्यामुळे तुमचा जो
मेकअप आहे तो काळा दिसतो. त्यामुळे तुमच्या शेडचा फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडर हे वापरायचं, म्हणजे मेकअप काळा नाही पडणार. कानाला अजिबात विसरायचं नाही. बरेच जण कानाला लावतच नाहीत आणि चेहरा गोरा दिसतो आणि कान आणि मान काळी दिसते. त्यामुळे असं करायचं नाही. कानाला सुद्धा कवर करायचं आहे आणि मानेला सुद्धा कवर करायचं आहे. आता एकाच साईडला आपण काय वापरलेलं आहे, कॉम्पॅक्ट पावडर वापरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता दिसायला दोन्हीही नॅचरल दिसत आहेत, पण इकडच्या साईडला जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला डिस्कलरेशन दिसत असेल, थोडंसं इथे सुद्धा वाटत असेल, इथे वाटत असेल, पण इकडे थोडंसं बेटर वाटत आहे. का? कारण आपण इकडे कॉम्पॅक्ट पावडर वापरलेला आहे. मॉइश्चरायझर वगैरे आपण ह्या साईडला लावलं होतं, त्यामुळे इकडे कसं थोडंसं ऑइली किंवा चिकट असं वाटत आहे किंवा ग्लो दिसत आहे. तो क्रीम प्रॉडक्ट्समुळे तसं होतं. पण तसं जर नको असेल तर त्याच्यावरती आपण जेव्हा पावडर प्रोडक्ट वापरतो तर ते सगळं चिपचिपपणा किंवा चिकटपणा जे असते ते निघून जातं आणि चेहरा मॅट दिसतो. त्याच्यामुळं पावडर प्रोडक्ट वापरायचं. तर आता ह्या साईडला सुद्धा मी यूज करत आहे. आता तुम्ही बघू शकता डिफरन्स दिसत आहे. फेस आपला ब्राईट दिसत आहे आणि मानेचा कलर मॅच होत नाही आहे. त्यामुळं नेकला सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर लावायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता फक्त कॉम्पॅक्ट पावडर वापरलेला आहे आणि खूप छान असा बेस झालेला आहे. नॅचरलच दिसत आहे. आता कॉम्पॅक्ट पावडर वापरत असला तर एक गोष्ट तुम्हाला सांगते, खूप जास्त हाय होप्स ठेवायचे नाहीत की माझं पिंपल लपून जायला पाहिजे, माझे डार्क सर्कल्स लपून जायला पाहिजेत, असं काही होणार नाही आहे. ठीक आहे, थोडंसं ॲपिअरन्स जे आहे ते दिसणारच आहे, कारण आपण प्रॉपर मेकअप करत नाही आहे. आपण हा झटपटमधला मेकअप आपण करत आहे. त्यामुळं जे थोड्या फेसवरती जे तुमचे पिंपल्स वगैरे असतात ते थोडेसे दिसणारच आहेत, कारण कॉम्पॅक्ट पावडर पूर्णपणे कवर करत नाही, पण तुम्हाला एक खूप चांगला असा बेस मिळून जातो. ठीक आहे, त्यामुळं आता आपला बेस झालेला आहे. आता दुसरा प्रॉडक्ट मी कोणता वापरणार आहे हे तुम्हाला दाखवते. जो दुसरा प्रॉडक्ट आहे ना, हा कम्प्लिटली गेम चेंजर आहे. आता तुम्ही जर मला विचारलं की करंटली माझा कोणता फेवरेट मेकअप प्रोडक्ट आहे, तर हा प्रॉडक्ट आहे. आणि हा प्रॉडक्ट कोणता आहे? हा ब्ल्यू हेवनचा स्टॅक अँड स्ले हा मल्टीटास्क ट्रायो आहे. ह्याच्यामध्ये आता ही बॉटलच बघा किती छान आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला कॉन्टोरचा शेड मिळतो, प्लस आता जर ह्याला ओपन केला आत ब्लशसुद्धा मिळून जातं आणि अजून ओपन केला तर हायलायटरसुद्धा मिळून जातं. ठीक आहे, तर हे तिन्ही प्रॉडक्ट फक्त एका छोट्याशा डब्यामध्ये दिलेले आहेत. खूप क्रिएटिव्ह आहे, म्हणजे ह्याचं पॅकेजिंग वगैरे खूप मस्त आहे, मला खूप आवडतं. हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला खूप आवडतो हा प्रॉडक्ट. आणि ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्ही करत असाल किंवा तुम्हाला एकदम फटाफट, जसा आजचा मेकअप आहे, आपल्याला एकदम कमी प्रॉडक्ट्समध्ये चांगला मेकअप करायचा आहे, तर हा प्रॉडक्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी हायली रेकमेंड करते. आणि हा थोडासा क्रीमी आहे. ठीक आहे, आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला तर खूपच आवडणार आहे हा प्रॉडक्ट. कारण मला हा खूप आवडतो. ऑइली स्किन असेल तर तुम्ही ह्याच्यावरती परत एकदा थोडंसं लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट वापरू शकता जर तुम्हाला ऑइली वाटत असेल तर. पण ड्राय स्किनसाठी, नॉर्मल स्किनसाठी खूप चांगला प्रॉडक्ट आहे. तर आता ह्या प्रॉडक्टमधलं आपण काय काय यूज करणार आहे, तर मी कॉन्टोरिंग वगैरे आजच्या लुकसाठी इतकं नाही करणार आहे आणि थोडा वेळसुद्धा नसतो. तर मी काय करणार आहे, ब्लश यूज करणार आहे. आता याच्यामध्ये दुसरे शेडसुद्धा आहेत, जे पण तुम्हाला हवं आहे ते तुम्ही मागवू शकता. सगळ्या प्रॉडक्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बघू शकता. ठीक आहे, तर आता मी काय करणार आहे, ब्लशचा शेड घेणार आहे. ठीक आहे, फिंगर टिपवरती घेतले, काहीही ब्रशची गरज नाही आहे, कोणत्याही ब्रशची वगैरे काहीही गरज नाही आहे. आता मी ह्याला माझ्या चिक्सवरती लावत आहे. हा थोडासा नॅचरल कोरलमधला शेड आहे, एकदम जास्त पिंक असा शेड नाही आहे. आणि ह्याला अगदी फिंगर टिपनं फक्त चिक्सच्या वरच्या दिशेने ह्याला ब्लेंड करत आहे, म्हणजे आपल्या चिक्सवरती, गालावरती खूप छान असा कलर येणार आहे. सेम इकडे सुद्धा करणार आहे. आणि मला हा क्रीम प्रोडक्ट असल्यामुळं ह्याचा जो ग्लो येतो ना नंतर, हा खूप छान वाटतो. म्हणजे लिटरली असं वाटतं ना की तुमची स्किनच ग्लो करत आहे. त्यामुळे ॲक्च्युली मला हा प्रोडक्ट खूप आवडतो. आणि माझ्या प्रत्येक मी जेव्हा पण ट्रॅव्हल करत असते
हा असतोच, मला इतका आवडतो. आणि जर तुम्हाला असं जर पावडरमध्ये हवं असेल की बाई माझी स्किन खूप ऑइली आहे, मला पावडरमधलेच प्रोडक्ट वापरायचे आहेत, तर स्विस ब्युटीचा चीक ए बू पॅलेट, म्हणजे हा सुद्धा तुम्ही बघितला असेल माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये, तर तो आहे पावडरमध्ये आहे. त्यामुळे ऑइली स्किन असेल तर तो ट्रायोसुद्धा वापरू शकता. पण तो इतका कॉम्पॅक्ट नाही आहे, तो एक असा येतो, तर तो इतका कॉम्पॅक्ट नाही आहे. पण हा खूप कॉम्पॅक्ट पण आहे आणि ड्राय स्किन नॉर्मल स्किनसाठी बेस्ट. आता तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. ठीक आहे, आता हा कलर झाला. आता आपण हायलायटरसुद्धा वापरणार आहे. हायलायटरमध्ये हा आपला असा शेड आहे. तर अगेन हा मी फिंगर टिपवरती घेणार आहे आणि आपलं इथं जे हार्ड असतं त्याच्यावरती लावायचं आहे आणि ब्लेंड करायचं आहे. खूप छान ग्लो येणार आहे, तुम्ही बघू शकता. फक्त एकदाच मी लावलेली आहे आणि किती छान ग्लो दिसत आहे. आता अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स हे दुसऱ्या ब्रँडमध्ये सुद्धा मी आजकाल बघितलेले आहेत. जसं रेनेमध्ये सुद्धा असा आहे प्रॉडक्ट आहे, तर मी तो वापरलेला नाही आहे. पण हा ब्ल्यू हेवनचा हा प्रॉडक्ट, ब्ल्यू हेवन ब्रँडमधला माझा सगळ्यात फेवरेट प्रॉडक्ट हाच आहे, कारण मला हा खूप आवडतो. बऱ्याच जणांना हायलायटर लावल्यानंतर असं वाटतं की खूप चंकी वाटत आहे, शिमरी वाटत आहे, असं काहीतरी चमकतं आहे असं दिसतं. पण हा जर तुम्ही वापरला तर तसं नाही दिसणार. हा खूप नॅचरली ग्लोईंग असं स्किन दिसत आहे. कारण ऑफकोर्स हा क्रीमी प्रॉडक्ट आहे, पावडर नाही आहे. मोस्टली पावडर जे हायलायटर असतात त्याच्यामुळं थोडंसं चंकीनेस वाटतो, पण ह्याच्यामध्ये तसं काहीही नाही आहे. आणि प्लस सगळ्यात बेस्ट पार्ट ह्या प्रॉडक्टचा आहे की हा खूपच जास्त अफोर्डेबल आहे. जास्त पैसे घालण्याची काही गरज नाही, बजेटमध्ये आहे, त्यामुळं खूप मस्त आहे. आता हायलायटर तुम्हाला अजून कुठंही लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. फॉर एक्झाम्पल मला इथेसुद्धा लावायला आवडतं, थोडंसं इथेसुद्धा लावते. आता तुम्हीला आय मेकअप करायचं नसेल तर थोडंसं हायलायटर घेऊन तुमच्या डोळ्यांवरती सुद्धा लावू शकता, तोही खूप छान दिसणार आहे. आता मी थोडंसं हायलायटर शेड लावलेली आहे. आता ह्यातला कॉन्टोर शेडसुद्धा लावून थोडंसं तुम्ही ब्राऊन शेड इथं करू शकता. आता आपला राहिलेला आहे लास्ट प्रोडक्ट आणि मी यूज करणार आहे लिपस्टिक, कारण लिपस्टिकशिवाय लुक हा कंप्लीट होतच नाही. आता मी हे 3 प्रोडक्ट्स वापरलेले आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट चेंज करू शकता. बरेच जणांना काजल लावायला आवडतं, आयलायनर लावायला आवडतं, तर तुम्ही प्रॉडक्ट्स ऑर्डर करू शकता की हे नाही मी ते वापरणार आहे, तसं तुम्ही करू शकता. मला आय मेकअप बेसिक ठेवायचा होता, त्यामुळे जो आपला मल्टीटास्क ट्रायो होता त्याच्यानंच मी थोडंसं शिमर वगैरे यूज केलेले आहे आणि दॅट इज इनफ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काजल, लायनर, मस्करा काहीही वापरू शकता. लास्ट आपला राहिलेला आहे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी मी हा नायकाचा लिपस्टिक यूज करणार आहे आणि ह्याचा शेड आहे गेम ऑन. ठीक आहे, हा शेड मी यूज करणार आहे आणि अगेन हा सुद्धा खूपच बजेटमधला लिपस्टिक आहे. आता दागिन्यांशिवाय तर मेकअप लुक पूर्ण होणारच नाही आहे आणि कोणताही सणसुद्धा पूर्ण होत नाही दागिन्यांशिवाय. त्यामुळे क्विकली जाते आणि माझे दागिने घालून येते. सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा हा मेकअप लुक येत्या गणपतीला नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा लुक कसा झाला हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि आता नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट आपण देणार आहोत. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. सो थँक्यू सो मच शैला सोनकुसरे, थँक्यू सो मच शुभांगी दायगुडे, थँक्यू सो मच हेमा उदय वाघ, थँक्यू सो मच शीतल डोलारे, थँक्यू सो मच मंगला महाडिक, थँक्यू सो मच कन्या सुतार, लक्ष्मी यादव, वैशाली शिंदे, पूजा सबने, शीतल कांबळे अँड थँक्यू सो मच सारिका शहा.
ह्यांना मी रिसेंटली भेटलेसुद्धा होते आणि त्यांनी मला आठवण करून दिली की प्रणती अजून माझं नाव घेतलेलं नाही आहे. त्यामुळे थँक्यू सो मच सारिका, इट वॉज लवली मीटिंग यू. आणि गाईज, तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.